श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी प्रेरणादायी विचार म्हणजे मोटिवेशनल क्वाइट्स घेऊन आलेले आहे। तर ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐकावे। तुम्हालाही वाटेल की हां, आपल्या बाबतीतही असं झालेलं आहे का, हे दुसऱ्यांच्या बाबतीत असं होतंय का। तर ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे। तर नाती काय असतात हो? नाती जपायला पाहिजेत हे सगळे सांगतात, पण जर त्रास होत असेल तर खरंच जपावं का, हे तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना। तर मी आता त्याविषयीच सांगणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावे आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करावे, त्याच्यामुळे मला आणखीन प्रेरणा मिळेल। तर नाती काय आहेत? नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून। पण जिथं आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी ठेवावी। कुणीतरी सांगितलं आहे, कधीतरी मनाला वाटते की मस्त मिळून मिसळून राहावे। काहीच गैरसमज नसतानाही जवळची नाती दूर गेली, कारण विचारले तरीही कळले नाही, काय चुकले, काय पसंत पडले नाही, की आपली झालेली प्रगती सहन झाली नाही, त्यांना समजत नाही। विखुरलेली नाती कितीही सुरळीत करायला गेले तरीही आता त्या नात्यात अजिबात मनाला आधीसारखी ओढ राहिली नाही। दोन्हीकडून नाती जपली गेली नाही हेही लक्षात आले। यात मुख्य म्हणजे इगो आडवा आला। मीच का फोन करू किंवा विचारपूस करू, मी का सॉरी म्हणू, का कुणीच पुढाकार घेऊन नाती वाचवत नाही, असे प्रश्न पडतात। मीच मोठा, मला कुणाची गरज नाही, दुसऱ्याला कमी लेखणे, यातून काहीच सिद्ध होत नाही। नात्यात अंतर वाढतच जाते। नात्यात एकतर्फे प्रेम नसावे। कधी कधी नात्यात जास्तच अपेक्षा करूनही चालत नाही आणि अपेक्षा करून करणाऱ्याला गृहीत धरले जाते। त्याचे मन जाणून घ्यायला कोणी तयार नसते। खूप अपेक्षा ठेवल्याने आणि त्या पूर्ण न झाल्याने नाते अल्पजीवी ठरते। लहानपणी बहीण भाऊ एकत्र खेळणे, जेवणे, भांडले तरीही पुन्हा एकदा सारे विसरून जातो। पण जसे जसे वय वाढत जाते, प्रेमही कमी कमी होत जाते। कधीतरी वाटते उगीच मोठे झालो आपण। लहानपणात नात्यात निरागसता असते, ती मोठी झाल्यावर का संपुष्टात यावी। जो तो म्हणतो माझेच खरे, माझेच योग्य, मी का म्हणू त्याला सॉरी, मी का म्हणू हे, मी का करू ते, हे सर्व होत जातं। आणि नंतर आयुष्यभर माझे तुझे वादविवाद करणे नकोच वाटते। काहीही म्हणा बाबा, माझ्या माघारी काहीच मनाला वाटत नाही, निसंग होऊन जाते मन। पण मनात कधीतरी विचारांचे, आठवणींचे काहूर उठते। सख्खे नाते कधीही विसरता येतच नाही, पण काही गोष्टी अशा असतात की विसरायला भाग पाडतात। नात्यात अतिक्रमण करणेही योग्य नाही, कधी काढून फेकतील कळणारही नाही। त्यापेक्षा तू तुझ्या घरी सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी राहू म्हणून समाधान मानलेले बरे ना। किती छान सांगितलंय, बघितलं ना तुम्ही। तर तुम्हाला हे विचार आवडले असतील तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आणि असेच विचार ऐकायचे असतील तर कमेंट्समध्ये तसेही सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा। आणि श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। आजचे विचार मी स्वामीचरणी अर्पण करते।